धुळ्यात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे। सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। दिनांक 24 ऑगस्ट रोजी प्रशासनाला गुटखा वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली। हॉटेल उदय काठेवाडी परिसरातून 2 वाहनांमधून वाहतूक सुरू असल्याची माहिती होती। माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली। MH04 JK 6975 आणि GJ 26 T 4538 या 2 वाहनांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनांमध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखू आढळून आला। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या या पदार्थांचा मोठा साठा पाहून अधिकारीही सतर्क झाले। दोन्ही वाहने पुढील कारवाईसाठी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आली। या कारवाईत तब्बल 44,050 पॅकेट्स जप्त करण्यात आले आहेत। जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 50,54,900 रुपये आहे। या कारवाईमुळे गुटखा तस्करीचे मोठे जाळे समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणी 4 जणांविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कल्पेशभाई मणुभाई गामित यांचा आरोपींमध्ये समावेश आहे। गुलाब चिवल्या गामित यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देविया दिवाणजी गामित आणि दाऊद विलीनभाई गामित यांच्यावरही कारवाई झाली। हे सर्व आरोपी गुजरातमधील सोनगड तापी परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे। अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे। गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर प्रशासनाची करडी नजर आहे। प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। सह आयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सहाय्यक आयुक्त गोपाल मोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली। अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, सुवर्णा महाजन सहभागी होते। अरविंद राऊत आणि दाभाडे यांनीही कारवाईत सहभाग घेतला। धुळ्यात गुटखा तस्करी विरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई दिली आहे। तब्बल 50 लाखांहूनही अधिक मुद्देमाल जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे। गुटखा तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाई आणखी तीव्र होणार आहे। दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास धुळे तालुका पोलिसांकडून सुरू आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे।